नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 5 एप्रिल 2026च्या इंडिया आणि ग्लोबल न्यूज इंडियाबद्दलच्या ज्या अपडेट आल्या आहेत महत्त्वाच्या त्या आपण एक एक करून बघून घेऊयात. ओके, आता जी सर्वात पहिली जी अपडेट आहे, ओके, याचा इंडियावर सुद्धा अफेक्ट होऊ शकतो. ओके, कसा ते बघून घेऊया. मिडल ईस्ट कॉन्फ्लिक्टबद्दल आपण बोलणार आहोत. ओके, सध्या मिडल ईस्टमध्ये टेन्शन खूप वाढलेलं गेलेलं आहे. मुख्यतः कॉन्फ्लिक्ट कोणाकोणाचं आहे? US आणि इस्रायल एका बाजूला उभे राहिले आहेत आणि त्याच्या विरुद्ध इराण दुसऱ्या बाजूला. आता यात नवीन ॲडअप काय झालं आहे, USने बेसिकली लाँग रेंज मिसाईल्स डिप्लॉय केले आहेत आता, आणि इराणकडून सुद्धा न्यूक्लिअर रिलेटेड वॉर्निंग दिली गेली आहे. याचा अर्थ काय, सिच्युएशन आता नॉर्मल कॉन्फ्लिक्टबद्दलच मर्यादित नाही राहिली, तर मोठ्या युद्धाकडे सुद्धाही जाऊ शकते. आणि याचा जगावर इम्पॅक्ट काय होऊ शकतो? गल्फ रिजन अनस्टेबल झाला आहे, आणि गल्फ रिजन अनस्टेबल झाला की भारतावर सुद्धा इनडायरेक्टली परिणाम होतो. तो कसा सांगतो तुम्हाला. ऑइल सप्लायमध्ये सुद्धा रिस्कमध्ये आहे. ओके, आणि इंडियासाठी इम्पॅक्ट काय? इंडिया ऑइल इम्पोर्ट करतो कोणाकडून? गल्फ देशांकडून. ओके, त्यामुळे पेट्रोल डिझेल महाग होऊ शकतं. आणखीन सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मिडल ईस्टमधील जेवढं टेन्शन वाढणार त्याचा दुरुपयोग किंवा जास्त टेन्शन, महागाई, इंडियामध्ये महागाई वाढण्याची शक्यता अजून वाढणार. ओके, आता जी दुसरी अपडेट आहे त्याबद्दल जर सांगायचं झालं ती आहे एअर इंडिया फ्लाईट्सबद्दल. ओके, आता बेसिकली एअर इंडियाने UAE आणि वेस्ट एशिया रूट्समध्ये थोडासा बदल केला आहे. ओके, ॲड हॉक फ्लाईट्स म्हणजे काय? बेसिकली म्हणजेच की फिक्स शेड्यूल नसून सिच्युएशननुसार फ्लाईट्स चालवणे. ओके, आणि याची कारणं काय? मिडल ईस्टमध्ये कॉन्फ्लिक्ट चालू आहे आणि सेफ्टी कन्सर्न्स. ओके, सुरक्षेसाठी ही फिक्स शेड्यूल नसून सिच्युएशन, म्हणजे जेव्हा सेफ्टी वाटेल, ओके, सेफ्टी कन्सर्न्स बसतील, ओके, तेव्हाच ती फ्लाईट आता चेंज त्यानुसार टायमिंग होणार आहे. ओके, आता याचा इम्पॅक्ट काय? फ्लाईट्स थोडेसे डिले होऊ शकतात, रूट्स बदलू शकतात आणि काही फ्लाईट्स कॅन्सलसुद्धा होऊ शकतात. त्यामुळे प्रवाशांनी काय करावं? कंटिन्युअसली फ्लाईट स्टेटस रेग्युलरली चेक करत राहा. ओके, आता तिसरी जी अपडेट आहे ती आहे इंडिया फार्मा एक्सपोर्ट्सबद्दल. ओके, बेसिकली ही पॉझिटिव्ह बातमी म्हणता येईल. भारताचे फार्मास्युटिकल एक्सपोर्ट्स वाढले गेले आहे. करंट डेटा सांगायचा झाला तर 28.29 बिलियनपर्यंत एक्सपोर्ट्स गेले आहेत. ओके, फार्मास्युटिकलचे. ओके, याचा अर्थ काय? इंडिया आता जगाला मेडिसिन्स सप्लाय करणारा मोठा देश बनत आहे. आणि फ्युचर प्रेडिक्शन सांगायचं झालं तर हे सेक्टर आपलं जे आहे मेडिसिनचं, तर ते 130 बिलियनपर्यंतसुद्धा जाऊ शकतं. इंडियासाठी फायदा काय? इकॉनॉमी मजबूत होणार. ओके, जॉब्स इन्क्रीज होतील, ग्लोबल रेप्युटेशन आपली आणखीन वाढणार. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर इंडिया फार्मसी ऑफ द वर्ल्ड आता बनत चालली आहे. ओके, चौथी जी अपडेट आहे त्याबद्दल जर सांगायचं झालं तर ती आहे इंडिया स्टेबल पोझिशन. ओके, बेसिकली एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर जे आहेत आपले S. जयशंकर, ओके, यांनी सांगितलं आहे की जगात कितीही क्रायसिस आलं तरी इंडिया स्टेबलच राहिला आहे, न्यूट्रल राहिला आहे. ओके, कोणते क्रायसिस जसं की वॉर, इकॉनॉमिक स्लोडाऊन, ग्लोबल टेन्शन्स. ओके, सो तरीही इंडिया एवढा इतका स्ट्रॉंग का आहे? तर त्याचं कारण आहे स्ट्रॉंग पॉलिसीज आहेत आपल्या, डायव्हर्सिफाय इकॉनॉमी आहे, स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग आहे, आणि याचाच अर्थ इंडिया ग्लोबल लेवलवर एक स्ट्रॉंग प्लेयर बनत चालला आहे. ओके, आणि जी नंतरची जी अपडेट आहे ती थोडीशी महत्त्वाची म्हणता येईल. ग्लोबल ऑइल क्रायसिस. ओके, मिडल ईस्ट कॉन्फ्लिक्टमुळे ऑइल प्राइसेस सध्या वाढले आहेत आणि रिपोर्टनुसार ऑइल प्राइसेसमध्ये मोठी वाढ झालेली आहे आणि याचा इम्पॅक्ट ट्रान्सपोर्ट कॉस्ट वाढला गेला आहे, गुड्स महाग होत आहेत आणि इन्फ्लेशन वाढते. ओके, इंडियासाठी पेट्रोल, डिझेल, गॅस महाग होण्याची आणखीन शक्यता आहे, म्हणजे सामान्य लोकांच्या खर्चांवर इनडायरेक्टली परिणाम होणार. ओके, आता जी नंतरची अपडेट आहे त्याबद्दल जर सांगायचं झालं तर ती आहे इंडिया सिक्युरिटी अलर्ट. ओके, आता इंडियाच्या आतील म्हणजेच आपल्या भारतामधील सिक्युरिटीबद्दलची ही अपडेट आहे. चंदीगडमध्ये बेसिकली ग्रेनेड अटॅक केसमध्ये 5 लोकांना अटक झाली आहे. ओके, इन्व्हेस्टिगेशनमध्ये पाकिस्तान ISI लिंकसुद्धा समोर आला आहे. याचा अर्थ काय? एक्सटर्नल फोर्सेस इंडियामध्ये इन्स्टॅबिलिटी
क्रिएट करण्याचा प्रयत्न करत आहेत. ओके, त्यामुळे सिक्युरिटी एजन्सीज अलर्ट आहेत आणि सर्व्हिलन्ससुद्धा वाढवला गेला आहे आणि 5 लोकांना तात्काळ अटकसुद्धा करण्यात आली आहे. ओके, आता यांचं पाकिस्तानसोबत ISI लिंक आहे हे सुद्धा समोर आलेलं आहे. ओके, सो सिटिझनसाठी सस्पिशियस ॲक्टिव्हिटी दिसली तर लगेचच रिपोर्ट करा. ओके, सो याच होत्या आपल्या अपडेट मिडल ईस्ट कॉन्फ्लिक्ट, फ्लाईट्स डिस्रप्शन, फार्मा एक्सपोर्ट्स, ऑइल क्रायसिस आणि सिक्युरिटी अलर्टबद्दल. ओके, सो जगात किती संकट आलं तरी इंडिया मजबूतपणे उभा आहे एवढंच मी सांगेल. ओके, जर तुम्हाला असे डेली अपडेट्स, वर्ल्ड अपडेट्स, राजकीय अपडेट्स पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. ओके, थँक्यू.